लक्ष्मीबाई सखारामजी जोरवेकर अर्थातच माईंचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस आपल्या सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना या सोहळ्याच्या प्रसंगी अंधारातून प्रकाशाकडे जाणारे आपली संस्कृतीचं प्रतीक आणि म्हणून माईंच्या हस्ते आणि हरिभक्त परायण सोनालीताई करपे यांच्या शुभकर कमलाने दीप प्रज्वलन करून हा कार्यक्रम आपण सुरू करतो आहोत। जिथे प्रकाश असतो तिथे अंधार राहत नाही आणि म्हणून आमच्या जीवनातलाही अंधार ज्याने दूर केला, ज्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण चालत आहोत अशा प्रकाशाला या ठिकाणी साक्षी ठेवतो आहोत आणि या संस्कृतीकडे मार्गक्रमण करत आहोत। तमसोमा ज्योतिर्गमय सांगणारी आपली संस्कृती आणि म्हणून त्याचं प्रतीक अतिशय भावगर्भ चैतन्यमय अशा या सोहळ्याच्या प्रसंगी दीप प्रज्वलन। तो वाट कृपेची करीतो तो दिशा स्नेहेचे भरितो जीवा तळी अंतरी तो आपुलाचे। असा गे संतांचा सर्वाभूती कळवळा पंढरीच्या विठ्ठलाचा नामगजर करत करत भागवत भक्तीचा प्रेम भक्तीचा सोपा मार्ग ह्या कृपावंतांनी अवघ्या महाराष्ट्राला दिला। यज्ञ याग नको जप तप नको षोडशोपचारांची पूजा देखील नको। तुमचं मन आत्मा बुद्धी सारांश सर्व काही परमेश्वराच्या चरणावर लीन करा आणि मग बघा ती विठाई माऊली तुमचं बोट धरून तुम्हाला मुक्ती सोपानावर घेऊन जाईल। अशा संतांच्या मांदियाळीतील आपण सर्व माणसं आहोत। पंढरीचा विठुराया म्हणजे माईंचा आत्मा आहे आणि म्हणून या सुंदरशा सोहळ्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरा करणार असाल तर हरिकीर्तन झालं पाहिजे हा हट्ट माईंनी ठेवला आणि म्हणून या सोहळ्याच्या प्रसंगी
त्यांच्या सोनालीताई करपे यांच्या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सोनालीताई करपे यांच्यासाठी, माईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. कृष्णा हरी जय जय राम कृष्ण सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने
हरी जय जय राम 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 कल्प आयुष्य भावितया पुरा कल्पायुष्य भावितया पुरा माझिया सकळा हरिचा दासा माझिया सकळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कवने कल्पनेची बाधा न हो कवने ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची आ कल्पनेची बाधा न हो कवने काळी आ कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी हे संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण या मुखी निदान पांडुरंग या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो हो पार कुमारी जय हो पार कुमारी भावे तेज कुळा अकल्प आयुष भावे तेज कुळा कल्पायुष भावे तया कुळ कल्पायुष भावे तया कुळ माझिया सकला हरीचा दासा माझिया सकला हरीचा दासा हो कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी माझिया सखळा हरिचा दासा माझिया सखळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कवने कल्पनेची बाधा न हो कवने ही संत मंडळी सुखी असो
मंडळी सुखी सुखियाचो सुखियाचो मंडळी सुखियाचो 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 वाह मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखे असो असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखियाचो कल्पनेची बागा न हो कवने काढे कल्पनेची बागा न हो कवने विठाला 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 हरी विठ्ठल विठाल विठाल हरी विठ्ठल विठाल 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 श्री चानदेव पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय स्वामी महाराज की जय भगवान की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माता की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री विठला 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 अकल्पायुष्य भावे तया कुळा
माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी हे संत मंडळी सुखी असो राम अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठाला 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 पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतानिया सागधाप नीरे मग सागरे अरे मग मद पनि निजाने अरे मग मद पनि निजाने अरे मग मद पनि निजाने दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतानिया कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास का त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो
प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पवित्र मनाच्या लोकांसाठी, पवित्र विचारांच्या लोकांसाठी, पवित्र कर्म करणारी माणसं, पंढरीचे वारकरी, परमेश्वराचे उपासक अशा सर्व सज्जन भगवत भक्त आणि हरिदासांच्यासाठी पांडुरंग परमात्माचे विशेष कृपापात्र भक्त किंवा भक्तांचे शिरोमणी, संतांचे शिरोमणी, पांडुरंग परमात्माचं विशेष लढीवाळ प्रेम ज्यांना प्राप्त झालं असे नामदेवरायांनी संत सज्जनांसाठी, हरिदासांसाठी आपल्या पवित्र वाणीनं परमेश्वराकडे केलेली ही प्रार्थना आहे की अशा लोकांना, की जी लोक वारकरी आहेत, जी लोक माळकरी आहेत, पांडुरंगाचे उपासक आहेत, संप्रदायाला पिढ्यानपिढ्या जपणारे आहेत आणि परमार्थावरती, परमेश्वरावर ज्यांची निष्ठा आहे, अशा लोकांना अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे, अशा फार सुंदर विचाराचा अभंग नामदेवरायांचा आज अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी निवडलेला आहे. खरं तर श्रीमती लक्ष्मीबाई, ज्यांना आपण सर्वजण माई म्हणतो, लक्ष्मीबाई सखाराम जोरवेकर माईंचा 75वा अमृत महोत्सव सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा, त्यानिमित्तानं या जोरवेकर परिवाराच्या आनंदामध्ये आपण सहभागी होण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आनंद कशा पद्धतीने व्यक्त करावा हे जोरवेकर कुटुंबाकडनं आपण शिकावं. खरं तर अभिष्ट चिंतन सोहळा, त्यालाच आपण एकदम सरळ प्लेन भाषेमध्ये वाढदिवस म्हणतो. हा अमृत महोत्सव कसा साजरा करावा, खूप धनाढ्य लोक, धनवान लोक, त्यांच्या मनात भाव निर्माण होईल, त्यांना जसा विचार येईल तशा पद्धतीने तो सोहळा साजरा करतात. पण हे कुटुंब परमेश्वराच्या दयेनं, ईश्वराच्या कृपा आशीर्वादानं, त्यांच्या कष्टानं आणि वाडवडिलांच्या पुण्याईनं, लेकरांच्या चांगल्या प्रारब्धानं या परिवाराला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे. नारायणाचं भजन करणारं कुटुंब आहे म्हणून नारायण लक्ष्मीसहित त्या कुटुंबात वास करतायत. अगदी आर्थिक बाजूमध्ये खूप भक्कम, लोकांची सेवा करण्याची वृत्ती, गोड स्वभाव, त्या माध्यमातून जोडलेली माणसं, म्हणजे जनसेवेचाही या कुटुंबाला खूप मोठा एक भाग प्राप्त झालेला आहे. सामाजिक स्तरावरती देखील या कुटुंबाचं खूप सामाजिक स्तरावरती महत्त्व आणि मोल आहे. मग हे सगळं असताना परमार्थाचा वारसा असल्या कारणानं या कुटुंबानं हरिकीर्तनाचं नियोजन अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी केलं. या बाबतीत या परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कौतुक करावं तेवढं कमी. आणि मग या कुटुंबाच्या वतीनं ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली, पण ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचावी, ही सेवा मी पूर्ण करावी, याच्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा कृपा आशीर्वाद आहे आणि रामराया दोह्यांच्या रूपानं ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहेत, हनुमंतरायाची भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, असे आमचे रोहिदास आबा जगदाळे. आबांनी मला फोनवरती संपर्क केला आणि या कुटुंबाशी खूप जवळचं नातं आबांचं आहे. अगदी त्यांचाच हा कार्यक्रम आहे, घरचा कार्यक्रम आहे, कुटुंबातला कार्यक्रम आहे. आबांनी मला फोन केला, म्हणे दीदी आमच्या कुटुंबातला कार्यक्रम आहे, आमच्या बहिणीच्या घरचा कार्यक्रम आहे आणि ही सेवा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. मी लगेच लिहून घेतली तारीख माझ्याकडे आणि आबांच्याच नियोजनानं ही सगळी गुणवान मंडळी, सर्व हरिभक्त परायण मंडळी, एकाहुनी बळी रे, गायनाची उत्कृष्ट अशी साथ देणारे, महाराष्ट्रातला एक गोड आवाज, अगदी प्रमाणांचा पाऊस आम्ही ज्यांना म्हणतो, असे आमचे रविदास आबा जगदाळे, उत्तम महाराज गायकवाड, बाबांनाही माझं वंदन आहे, फार सुंदर गायलं बाबा. गोपाळ महाराज ढोमसे महाराज, आपल्यालाही वंदन आहे. आमचे श्याम बाबा जगदाळे, क्या बात आहे. आबांचे सुपुत्र. सुरुवातीला आम्ही बाहेर होतो आणि पंचपदी ऐकली, मी म्हटलं एवढं सुंदर आणि अभ्यासपूर्ण पंचपदी कोण म्हणतं. अभ्यास असं खूप काही गायलं तर अभ्यास नाही, अशा काही जागा असतात, असे काही सुंदर गळ्यातल्या हरकती असतात की त्याच्यावरनं लक्षात येतं की लेकरू कुठेतरी अभ्यास करतंय म्हणून. तर फार सुंदर आणि एक चांगल्या गुरुकडे चांगला अभ्यास घेणारे आमचे श्याम महाराज जगदाळे, आबांचे चिरंजीव. लक्ष्मण महाराज गाडे आहेत, खूप सुंदर आपण साथ देतात. धीरज महाराज पुरे
आपणही खूप छान साथ देत आहे. आणि पोपटगिरी महाराज आश्रम कोळगाव येथील सर्व महाराजांचेच विद्यार्थी, या गोड लेकरांसाठी, सर्व गुणीजनांसाठी एकदा जोरात टाळी वाजवू आपण. माझी विद्यार्थिनी कोकिळेसारखा जिचा आवाज आहे, आश्रमची भक्तिताई आहे, पायलताई आहे, विनेकरी बाबा आहेत, 2-3 इथे यूट्यूब चॅनलसुद्धा आहेत. आमच्या रविदादाची 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. रविदादा कोपरगाव काही सोडत नाहीत, हा भाग काही सोडत नाही. नाशिक पट्टा हा पूर्ण भाग, अगदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या रविदादांच्या साऊंड सिस्टमचं नाव आहे. रविदादांचे देखील धन्यवाद. या परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे, समोर बसलेली काही महात्मा मंडळी, महंत मंडळी, महाराज मंडळी, सगळ्यांना सादर वंदन. माझं अज्ञान आहे की मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत. आपण सगळी मंडळी समजून घ्याल ही आशा आणि अपेक्षा अंतकरणामध्ये धरून सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन करून कीर्तनाला आपण आरंभ करू. विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज खरं तर आजचा जो अभिष्टचिंतनाचा सोहळा आहे, लेकरांनी आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवून ही एक व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. खरं तर आईनं जे कष्ट केले आपल्यासाठी, तिनं स्वतःचा देह जो चंदनासारखा जिजवला, त्या बाबतीमध्ये लेकरं कधीच उतराई होऊ शकत नाही. आपण सर्वसामान्य माणसं सोडून द्या, जगाचा बाप सुद्धा आईच्या बाबतीमध्ये ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आईच्या बाबतीमध्ये एकच वाक्य आहे, ते संतांच्या बाबतीत बोलतात, पण आई बाबतीत वापरलं तर काहीच हरकत नाही. आपण आपल्या शरीराच्या चामड्याची चप्पल काढली, चामडं काढलं आणि त्याची चप्पल बनवली, आईच्या पायात घातली, तरी तिच्या ऋणातून ऋणमुक्त आपण होऊ शकत नाही. संत सांगतात ना की संतांच्या बाबतीत ठेविता हा पायी जीव थोडा, अगदी तोच भाव, तोच भाग आईच्या बाबतीमध्ये आहे. तिच्या चरणावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला तर तो कमीच आहे. तिनं खूप कष्ट केले आपल्यासाठी, तिनं घडवलं, वाढवलं, खूप काही आपल्यासाठी केलं. आणि बस तिच्या त्या कष्टाची जाणीव, त्या जाणीवीतला भाग आज सगळं कुटुंब, खरं तर या आईचे सुपुत्र श्रीमान सुभाष सखाराम जोरवेकर, चंद्रकांत सखाराम जोरवेकर, नंदकुमार सखाराम जोरवेकर आणि विजय सखाराम जोरवेकर, ही 4 मुलं. सुना सौ अंजलीताई सुभाष जोरवेकर, सौ गीतांजलीताई चंद्रकांत जोरवेकर, सौ सारिका नंदकुमार जोरवेकर आणि सौ राधिका विजय जोरवेकर, सौ सायली व श्री उमेश सुभाष जोरवेकर, सौ नीलम व श्री प्रशांत अशोक बागुल, चिरंजीव अजिंक्य चंद्रकांत जोरवेकर, चिरंजीव अथर्व नंदकुमार जोरवेकर, चिरंजीव अरुष विजय जोरवेकर, कुमारी संध्या चंद्रकांत जोरवेकर, कुमारी संयुक्ता नंदकुमार जोरवेकर. खूप मोठं कुटुंब आहे आणि हे सगळं कुटुंब आई आजीच्या संस्कारामध्ये तयार झालेलं आहे. आई आजीमुळे, वाडवडिलांच्यामुळे परमार्थ काय, धर्म काय, सेवा काय, कर्म काय, उपासना काय, या सगळ्या गोष्टींची फार परफेक्ट चोख, अगदी शिदोरी या सगळ्या कुटुंबियांना प्राप्त झालेली आहे. खरं तर ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे त्या आपल्या सगळ्यांच्या माई लक्ष्मीबाई सखाराम जोरवेकर. या मायमाऊलीच्या बाबतीमध्ये किती बोलावं तेवढं कमी आहे. 2.5-3 पाडांचा आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ज्यांनी कुणी लिहिलं असेल ना, त्या लेखकाचं सुद्धा मला कौतुक करावंसं वाटतंय. एवढं सुंदर माईंच्या बाबतीत त्यांनी लिहिलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं. खरं तर कीर्तनाच्या गादीवर आम्ही जेव्हा उभे राहतो, कुणासाठी उभे आहोत त्यांच्याबद्दलचं कधी पूर्ण माहिती नसतं, पण या परिवाराला पूर्वतयारीची सवय ज्या माऊलीमुळे लागलेली आहे, त्या माऊलीचं नाव आहे लक्ष्मीबाई जोरवेकर. की कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी कशी करावी, किती चांगली करावी. मग आपल्या आईचा अभिष्टचिंतन सोहळा आहे, मग त्या सोहळ्याच्या बाबतीमध्ये एखाद्या वक्त्याला बोलायचंय आणि पहिल्यांदाच तो वक्ता आपल्या कुटुंबासमोर 2 तासासाठी उभा राहणार आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे. 2 तासामध्ये 75 वर्षाचं आयुष्य ही माऊली जगली कशी,
या माऊलीनं जीवनात केलं काय हे जर वक्त्याला माहितीच नसेल तर वक्ता काय बोलणार आहे. पण त्या बाबतीमध्ये हा परिवार किती सजग आहे, किती छान पूर्वतयारी आहे. माईंचा जीवनातला जीवनपट 75 वर्षाचा जीवनपट मोजक्या आणि चांगल्या शब्दामध्ये ज्यांनी अगदी आमच्याकडे पाठवला आणि ते वाचल्यानंतर माझं सुद्धा मन आणि प्रसंगी डोळे भरून आलेले आहेत की काय या माऊलीनं स्वतःचं जीवन संघर्षात उभं केलेलं आहे. सगळ्यांच्या जीवनातल्या वाटा फार सरळ असतात असं नाही, पण काटेरी वाटचाल समर्थपणे जे पार करतात ना त्यांची वाट चालण्याचा सुद्धा लोक इतिहास आपल्या नजरेसमोर ठेवत असतात किंवा त्यांचं जगणं त्यांचं चरित्र हे आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी तयार होत असतं. अशीच एक मायमाऊली आपल्यातलीच आपली माई, आपल्या जोरवेकर माई. तर माईंचा जन्म तसा 1950 सालामध्ये झालेला आहे. गवंडगाव नावाचं गाव. आणि या गावाचा आवर्जून मी उल्लेख एकाच कारणानं केलेला आहे की आपण जन्माला कुठे आलो, आपण एखाद्या दुसऱ्या भूमीमध्ये आपलं कर्तृत्व केलं, आपलं कर्म सिद्ध केलं, पण आपल्या मातीबद्दल, आपल्या माहेराबद्दल, विशेष करून स्त्रियांच्या जीवनामध्ये माहेरबद्दल फार ओढ असते. माहेरचं नाव जरी घेतलं तर त्यांना वाटतं कीर्तन सफल झालं. हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. माहेराबद्दल प्रेम, त्या मातीबद्दल प्रेम, आपल्या माणसांबद्दल प्रेम. वयानं माझी माऊली किती म्हातारी होऊ दे, पण तिच्या माहेरचं कौतुक करायला लागलं ना तर कदाचित तिची बहिरी कानं सुद्धा त्या कानाला ऐकू येईल एवढा भाव तिच्या अंतःकरणात निर्माण होत असतो. एवढा भाव माहेराची फार ओढ असते. म्हणून जाणीवपूर्वक माईंच्या माहेराचा मी नामोल्लेख केला. गवंडगावच्या एका मातीमध्ये, त्या गावामध्ये, एका सुंदर आणि वारकरी कुटुंबामध्ये, कुटुंब गरीब आहे का श्रीमंत आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, पण कुटुंब वारकरी आहे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एका वारकरी कुटुंबामध्ये माईंचा जन्म झाला. अगदी संस्काराची शिदोरी, धर्माची शिदोरी, देव, देश आणि धर्म या 3 बाबतीचे सुंदर संस्कार ज्या कुटुंबामध्ये संप्रदायाच्या माध्यमातून त्या लेकरा बाळांना प्राप्त झाले, अशा कुटुंबातलं खूप काही संस्काराचं दान ज्या माऊलीला प्राप्त झालं, ती माऊली त्या परिवारामध्ये वाढत राहिली, बहरत राहिली, फुलत राहिली. आणि विशेष म्हणजे सगळं कुटुंब परमार्थिकच आहे, पण या भागामध्ये खूप मोठं श्रद्धास्थान आहे. त्या श्रद्धास्थानाला म्हणतात सरला बेट. गंगागिरीजी महाराजांचं, रामगिरी बाबांचं, नारायणगिरी बाबांचं हे खूप मोठं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, आपल्या सगळ्यांचं दैवत, जिथे आपण तन मन धनानं समर्पित व्हावं आणि जिथे गेलं की असं वाटावं की आपल्याला जणू काही आपण स्वर्गाची यात्रा पूर्ण करून आलो. जिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटावं की खरंच आम्ही आमच्या डोळ्यानं याच देही, याच देहानं, याच डोळ्यानं जणू आम्ही काही आमच्या जीवनातली सगळी सुख प्राप्त केली आणि संतांच्या चरणावर मन विसावलं की जीवनातल्या सगळ्या गोष्टी आम्ही प्राप्त केल्या. हा भाव जिथे गेल्यानंतर प्राप्त होतो. असं खूप मोठं श्रद्धेचं स्थान, श्रद्धास्थान सरला बेट. तर सरला बेटाचे पायिक उपासक हे कुटुंब गवंडगावमधलं जोरवेकरांचं कुटुंब. तर तिथे माईंचे भाऊ, त्यांचं नाव माणिकरावजी महिपतीजी मोरे. त्या काळातले खूप चांगले कीर्तनकार. कदाचित चांगले हा शब्द सुद्धा त्यांच्यासाठी कमी आहे. गृहस्थी जीवन जगून सुद्धा तुकोबारायांची नाही आपल्याला उपमा देता येणार, पण तुकोबारायांचे पायिक म्हणायला काही हरकत नाही. कोणी कीर्तन झाल्यानंतर श्रीफळ आणि दक्षिणा द्यावी तर ती जागेवर वापस करावी. चुकून पिशवीमध्ये घातली, घरी गेल्यानंतर जर लक्षात आलं आपल्या पिशवीमध्ये कीर्तनाचे पैसे, कीर्तनाची दक्षिणा आणि नारळ आहे, तर ते जशास तसं स्पर्श न करता कुणाच्या तरी हाती पोहोच करावं. एवढा त्याग, एवढं वैराग्य ज्या कीर्तनकारांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं किंवा त्या काळामध्ये लोकांनी अनुभवलं, असे माणिकरावजी मोरे महाराज हे ज्या माऊलीचे भाऊ आहेत, ती माऊली किती महान असेल, कारण एवढा महान भाऊ ज्या माऊलीला प्राप्त झाला, आपल्या माईंला. असं हे सगळं कुटुंब. माईंचं लग्न झालं सखारामजी जोरवेकर यांच्यासोबत. माईंचं, क्षमा असावी, माईंचं माहेरचं आडनाव मोरे आहे, बरोबर ना बाई? माहेरचं आडनाव मोरे आणि सासरचं आडनाव जोरवेकर आहे.
बोलण्यात थोडीशी गडबड झाली माझ्याकडनं. तर जोरवेकर यांच्यासोबत परमेश्वरानं माईच्या जीवनाचा जो प्रवास आहे, तर आपल्या जीवनाचा जोडीदार माईंचं नाव लक्ष्मीबाई आहे. आणि त्या लक्ष्मीचा सखा म्हणून सखा रामजी यांच्यासोबत विवाह झाला, जीवनाचा प्रवास चालू झाला. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं. तिच्या जे मनात असतं ना तेच करत असते ती. जणू माईंच्या जीवनामध्ये खूप मोठी परीक्षा घेऊन ही माई जगासाठी एक उदाहरण म्हणून उभी करायची असेल. आणि परीक्षा त्याच लोकांच्या जीवनामध्ये असतात बरं. कोणत्या लोकांच्या? की ज्यांचं जीवन हे जगाला काहीतरी शिकण्यासाठी आदर्श बनवायचं असतं. खरं तर आज माई माई मी खूप वेळा म्हणते. हे सगळं म्हणत असताना अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची सुद्धा मला आठवण येते. का बरं? तर त्या सुद्धा माऊलीच्या जीवनामध्ये एवढा प्रचंड संघर्ष, पण त्या संघर्षातून ती माऊली एवढी उभी राहिली, ती अनाथांची माय बनली. बरं, सगळ्यांनीच अनाथाची माय बनावं असं काही नाही आहे. आपल्या कुटुंबासाठी जरी आपण एक समर्थ माऊली बनलो ना, तरी आपण आपलं जीवन सफल केलं असा त्याचा अर्थ असतो. लक्ष्मीबाई म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माई. कमी काळामध्ये त्यांच्या कपाळावरचं सौभाग्य हरवलं, पण न डगमगता न हरता संप्रदायाची शिदोरी सोबत होती, धार्मिक संस्कार सोबत होते, संतांच्या मुखातून निर्माण झालेले ग्रंथ, त्या ग्रंथांचं नित्य वाचन सोबत होतं. या सगळ्या गोष्टी सोबत असल्या कारणानं भले जीवनाचा जोडीदार आपल्याला अर्ध्यात सोडून गेला असेल किंवा नियतीनं आपल्यापासून हिरावून घेतलं असेल, पण माहेराहून मिळालेले धार्मिक संस्कार आपल्यासोबत कायम राहतील या आत्मविश्वासानं ही माऊली आपल्या छोट्या छोट्या लेकरांना आणि आपल्या सासूबाई हे श्रद्धास्थान, सासूला वंदन करत, नमस्कार करत, तिची सेवा करत आपल्या 4 लेकरांना बोटाला धरून जीवनाचा प्रवास या काळोख्या अंधारामध्ये ती माऊली करत राहिली. तिला एक विश्वास होता, आज माझ्या वाटेवर अंधार आहे, आज माझ्या वाटेवर अंधार आहे, पण 20वे शतक असं येईल की 2025 पर्यंत माझ्या जीवनामध्ये मोठा प्रकाश असणार आहे. आणि अगदी तो प्रकाश या माऊलीनं आज डोळ्यानं पाहते की तिच्या लेकरांनी, या माईच्या लेकरांनी आपल्या आईसाठी महाराष्ट्रातले कीर्तनकार बोलवावेत, गायक गुणीजन बोलवावेत, पाहुण्या रावळ्यांना एकत्र करावं, खूप काही चांगल्या गोष्टी कराव्यात, हरिकीर्तन करावं, अन्नदान करावं. आपल्या आईनं तिच्या डोळ्यानं तिचा सोहळा पाहावा, अभिष्ट चिंतन सोहळा. खरं तर माणसं जेव्हा जातात ना, त्यांच्या पाठीमागे आपण खूप काही करतो. वस्त्रदान काय करतो, गोदान करतो, धान्यदान करतो, अन्नदान करतो, धनदान करतो, खूप सारं दान करतो. पण आपली माणसं गेल्यानंतर करतो. या कुटुंबाकडनं आपण शिकावं. आपली माणसं आहेत तोवरच, एक तर त्यांच्या आज्ञेत राहून, त्यांची सेवा मान्य करून, त्यांच्या शब्दात राहून, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा सोहळा त्यांना दाखवा. अभिष्ट चिंतनाच्या माध्यमातून, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून. आणि हे सगळं त्यांनी पाहिलं ना, मग त्यांना असं वाटेल आता बस माझं जीवन सफल झालं. हे कुटुंबानं आपल्या ज्येष्ठ लोकांना द्यायचं सुख असतं. आणि हे सगळ्यांना सुचतं, समजतं असं पण काही नसतं. त्याच्यासाठी सुद्धा ज्येष्ठांचे संस्कार फार आवश्यक असतात, फार आवश्यक असतात. असो, किती किती बोलू मी माईंच्याबद्दल. पोरांना खूप चांगलं शिकवलं. वीटभट्टीच्या व्यवसायामध्ये ही माऊली उभं आयुष्य कष्ट करत राहिली हो. चिखल तुडवणं, मातीचा चिखल बनवणं, मातीला विटांचा आकार देणं, भट्टीमध्ये वीट घालून तिला भाजणं. भट्टीमध्ये तर वीट भाजतच होती, पण कष्टानं या माऊलीचं जीवनसुद्धा भाजत होतं. लेकरांना घडवलं, वाढवलं, सगळ्या गोष्टी केल्या, विटा मातीचं काम केलं, वीट मोजली. गणितात पक्की असणारी माझी माई या सगळ्या कामामध्ये चोख. कदाचित पतीचा आधार जीवनातला संपला, पण एका पुरुषाची जबाबदारी काय असते जणू तिच्या अंतःकरणात जागी झाली होती. आई आणि वडील या दोन्ही भूमिका समर्थपणे या माऊलीनं पार पाडल्या आणि लेकरांना खूप चांगलं शिक्षण दिलं. फक्त शिक्षणच नाही तर लेकरांना संस्कार सुद्धा दिले. आणि या संस्काराचा परिणाम घरात ज्या 4 सुना आल्या ना,
त्यासुद्धा फार संस्कार संपन्न आल्या. आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपण चांगले बना, चांगलंच आपल्यापर्यंत येणार आहे. हे सूत्र निसर्गाचं आहे आणि हे सूत्र ज्याला जमतं निसर्ग त्या व्यक्तीच्या जीवनाला आशीर्वाद देत असतो आणि त्या माणसाच्या जीवनाला सुंदर बनवत असतो. ओ कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सारे, कोणी कन्या पुत्र होती जे सारे. दयाचा हरीक, दयाचा हरीक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. एकदा आबांसाठी टाळी झालीच पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. इथे काही साधू संत मंडळी आहेत, महंत जे आहेत, त्यांच्या चरणावरती वंदन आहे. या माऊलीनं खूप चांगली लेकरं घडवली. चांगली लेकरं घडण्यासाठी, आपल्या पोटी जन्माला येण्यासाठी माझ्या ताई आणि दादांनो 4 प्रकारचं पुण्य लागतं. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन, आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलं सुशील निघाले, शीलवान, चारित्र्य संपन्न, आईचं पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. मुलं चतुर निघाली, त्यांना व्यवहार चातुर्य कळालं. आपलंही नुकसान होऊ नये, दुसऱ्याचंही होऊ नये, याला खरं चातुर्य म्हणतात. पण आपलंच भलं व्हावं, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, याला चातुर्य म्हणत नाहीत. जिथे आपल्या सहित अनेकांचं कल्याण व्हावं अशी संधी ज्यांना साधता येते ती माणसं खरी चतुर आहेत. हे चातुर्य वडिलांकडनं प्राप्त होतं. पितृपुण्येन चतुरता, उदारो वंशपुण्येन. औदार्याचा भाग आपल्या जीवनामध्ये असेल, दान दातृत्व भले करण्यासारखं नाही, पण धर्मासारखं दातृत्व आपल्याकडे असेल तर समजावं आपल्या वाडवडिलांचं पुण्य आहे. आणि आत्मपुण्येन सौभाग्यता. आपण भाग्यवान निवडलो तर हे स्वतःचं पुण्य आहे. हे 4ही पुण्य एकत्र येतं तेव्हा समाजाला एक चांगला मुलगा दिसत असतो. या माईच्या पोटी असा एक नाही, असे 4 रत्न जन्माला आले. या माईची कुस किती धन्य असेल विचार. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, मुळाचा उद्धार. प्रसवलितया, 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 कुळाचा उद्धार. तो तर निर्धार नाम भारे, तो तर निर्धार नाम भारे. नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. धन्यताची माय, धन्यताची माय, धन्यताची माय, प्रसवली. आम्ही बोलावं, नावांनी प्रमाण द्यावं. प्रसवली तया, कुळाचा उद्धार. धन्य आहे या माऊलीची कुस. असं एक रत्न नाही, 4 रत्न या माऊलीच्या कुशीतून जन्माला आली. या 4 भावंडांना केवळ नावानिशी आपण भाऊ म्हणून पाहू नये, यांच्याकडे पाहावं आणि आपण अयोध्येकडे निघावं. त्या मातीमध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 भावंड जशी पाहायला मिळतात ना, उपमा नाही देणार मी, पण अगदी तसा भाव म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांचं जे बंधू प्रेम आहे ते प्रेम या भावंडांमध्ये आहे. तेच प्रेम. रामायणातलं बंधुप्रेम जगासाठी खूप मोठा आदर्श आहे. आणि सांगू तुम्हाला कुटुंबाचं आणखी एक कौतुक, 2025 मध्ये एकत्र कुटुंब फार कमी मिळतात.
म्हणजे भावाभावांनी एकत्र राहावं. त्यापेक्षा वाईट गोष्ट, त्याच्यापेक्षा आता भाऊ भाऊ तर एकत्र जास्त पाहायला मिळतच नाही, पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे की जिथे आईवडिलांना सुद्धा वेगळं ठेवलं जातं. एवढं वाईट आता पाहायला मिळतं. हे ठीक आहे, पण याच्याही पेक्षा आणखी एक वाईट पाहायला मिळतं. पती एकीकडे आणि पत्नी एकीकडे. हे भयान चित्र समाजामध्ये पाहायला मिळतं. पण या भयानकतेकडे फक्त पाहायचं नाही, या जगामध्ये काही लोकांनी चांगुलपण सुद्धा खूप चांगलं टिकवून ठेवलंय. त्याच्यासाठी जोरवेकरांचं उदाहरण तेवढं कमी आहे. 4 भावंड आहेत, 20वं शतक आहे, 2025 वर्ष आहे, वडिलाचं छत्र हरून खूप वर्ष झालेली आहेत. पण एकट्या माऊलीनं, या माईनं असा माईचं बंधन, असं प्रेमाचं बंधन या भावंडामध्ये बांधून ठेवलेलं आहे. भली सगळी भावंड कामाच्या नोकरीच्या उद्देशानं वेगळी असतील, पण सगळे एकत्र आहेत. सगळे एकत्र आहेत. अजिबात कुणी वेगळं नाहीये, कुणी विभक्त नाहीये. व्यवहार त्यांचा एका जागेवर आहे. आणि कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, अगोदर चौघामध्ये चर्चा आणि नंतर माईकडनं शिक्कामोर्तब, तरच काम पुढे निघालं. एवढे सुंदर संस्कार, एवढे सुंदर. नाही तर बऱ्याच वेळेला फाईल तयार होतात आणि मग ज्येष्ठांना ना इलाजास्तव सह्या कराव्या लागत असतात. पण इथे नाही. इथे इच्छेनं सिग्नेचर झाल्याशिवाय पुढे फाईल सरकणारच नाही. एवढे सुंदर संस्कार या परिवाराला. म्हणून म्हणावंसं वाटतंय, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चौघांमध्ये जे प्रेम होतं ते प्रेम या भावंडामध्ये पाहायला मिळतं. हा आपण सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखा भाग आहे. या भावांकडे पहा आणि कधीतरी आपण आपल्या भावाकडे पाहून मनाला विचारा, आपलं तेवढं प्रेम आहे का? नसेल तर का नाही, आणि असेल तर आनंद आहे. बरं, हे 4 जण खूप खंबीर, आईचे निष्ठावंत लेकरं, आईच्या बाबतीतले शब्द मोडणार नाही असा यांचा भाव. आणि हे पक्के, हे खंबीर, हे जीवाला जीव देणारे, एका जीवानं राहणारे. म्हणून यांना सौभाग्यवत्या सुद्धा अशा प्राप्त झाल्या. त्यांना कळालं यांचा जीव किती ओढाओढी केला तरी एकमेकातून निघत नाही, मग आपणच जीव लावून राहू, ओढाओढी करायच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणून या सगळ्या 4 माझ्या बहिणी, या हे जसे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, तशा या सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती तशा जिव्हाळ्याच्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल दीदी, वडिलांचं छत्र नाही, आजोबा नाही, घरात कोणी करता पुरुष नाही, एका माऊलीनं एका माईनं हे सगळं उभं कसं केलं? गडी माणसानं जे कष्ट करावे ते एका बाई माणसानं कष्ट कसे केले? ऐका, कष्ट कुणी केले, बाईनं केले का पुरुषानं केले, यापेक्षा ज्यानं कष्ट केलं त्याच्या कष्टाला यश किती मोठं आलं त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण. कष्ट तर खूप लोक करतात, पुरुषही करतात, महिला पण करतात. सगळ्यांच्याच कष्टाला यश मिळतं असं नसतं. काही लोक मुठभर पेरतात, त्यांना मनभर मिळतं. काही मनभर पेरतात, मुठभर मिळेल का नाही काही सांगता येत नाही. या माऊलीच्या हाताला, तिच्या कष्टाला एवढं यश कसं प्राप्त झालं? सगळ्यात पहिला मुद्दा, या माऊलीला मिळालेला परमार्थाचा वारसा. आणि दुसरी गोष्ट, तो परमार्थ या माऊलीनं स्वतःच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे केलेला परमार्थ. कदाचित या माऊलीला एखादी गोष्ट चुकली असेल, आजची उद्यावर गेली असेल, पण या माऊलीची पंढरीची वारी चुकली नाही, ही कौतुकाची गोष्ट आहे. पूजा केल्याशिवाय घास काय, पाण्याचा थेंब सुद्धा गळ्याच्या खाली उतरलं नाही, हे सुद्धा या माऊलीचं कौतुक आहे. आजही या वयामध्ये या सगळ्या गोष्टी माई सांभाळतात. आणि म्हणून माईला त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या कर्तृत्वामध्ये हे यश प्राप्त झालेलं आहे, कारण त्या कामात त्यांचा प्रामाणिकपणा. आणि ही मी जे काम करते ना, ही माझ्या ईश्वराची उपासना आहे, हा भाव त्यांच्या अंतःकरणातला. देहधारी जो जो कोणी विहित नीत कर्म, सदाचार नीती भूमी आगळान धरेम. तुला ठेवावे गावे, तुला ठेवावे गावे, हाची एक नेम. देह प्रपंचाचा दास, देह
प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. देह प्रपंचाचा दास. सेवा करत करत आपलं कर्म हीच ज्यांनी भक्ती बनवली अशी माई. या माईच्या संस्कारात वाढलेली लेकरं आणि त्या लेकरांनी आईबद्दल दाखवलेली कृतज्ञता. माई, तुमच्या कष्टाला फळ आलं. माई, तुमचं जीवन सफल झालं. माई, तुमच्या कामाला परमेश्वरानं यश दिलं. माई, तुम्ही तुमची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. आता तुम्हाला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाही, कुठलंच कर्तव्य नाहीये. तुम्हाला परमेश्वरानं जे तुम्हाला जबाबदारी दिली ना, देवानं दिलं त्याच्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलंय. एक माय आपली जबाबदारी जेव्हा सार्थपणे पार पाडते ना, तेव्हा या लेकरांसारखी लेकरं समाजामध्ये निर्माण होत असतात. एक आदर्श कुटुंब उभं राहत असतं. मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे ना, त्याही पेक्षा जास्त जबाबदारी लेकरं घडवत असताना आईची आहे. आई जेव्हा स्वतःची जबाबदारी पार पाडते ना, तेव्हा या 4 भावंडासारखी लेकरं समाजात पाहायला मिळतात. हे माझं बोलणं तुम्हाला व्यवस्थित कळावं याच्यासाठी एक उदाहरण सांगते बरं. सर्व बसलेले श्रोते, पाहुणे रावळे मंडळी लक्ष देऊन ऐका. कुणी म्हणाल, ताई माईबद्दल एवढं का बोलता? शिकावं आपण चांगल्या लोकांकडनं, शिकलं पाहिजे. आणि मानवी देह, मानवी जीवन, आपण शिकलंच पाहिजे. लता दिदी मंगेशकर एवढ्या वृद्ध झाल्या होत्या तरी त्या म्हणायच्या, मी अजून विद्यार्थी आहे, मी अजून शिकते. हे मोठ्या माणसांचे विचार असतात. मोठी लोक शिकत राहतात. मग ज्याच्याकडनं शिकताय तो लहान आहे का, ज्ञानी आहे का, निर्बुद्ध आहे ते नाही, फक्त त्याच्याकडनं शिकायला काय मिळतं ते शिकत राहतात. लक्ष देऊन ऐका, सगळ्यांनी लक्ष द्या. आई स्वतःची जबाबदारी कशी पार पाडते. कुंभार दादा मातीला आकार देताना स्वतःची जबाबदारी तो त्यानं लक्षात घेतली पाहिजे. तशी आईनं सुद्धा तिची खूप मोठी जबाबदारी आहे. कुंभार दादांचा विषय निघाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत परंपरेत मडक्याला आकार देत देत जणू संत या कृतीला आकार देणारे संत या मातीत होऊन गेले. संतांचे परीक्षक ठरले. एवढी परीक्षक की पांडुरंग परमात्माचे लढीवाळ भक्त नामदेवरायांच्या परीक्षा ज्यांनी घेतली त्या संतांचं भजन आबांनी गावं ही माझी फार इच्छा आहे. नवलाची गोष्ट ऐक सके बाई, नवलाची गोष्ट ऐक सके बाई, कुंभारान माळ तुळविले पायी, कुंभारान माळ तुळविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने मोर तुळविले पायी, कुंभाराने तुळविले नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी.
मला उदाहरण एका कुंभार दादांचं द्यायचं आहे. एक कुंभार दादा होते, चिखल तुडवत होते. उदाहरण फार सुंदर आहे, आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे, खूप काही शिकवणारं आहे. शिकलं पाहिजे, शिकलंच पाहिजे माणसानं, शिकत राहिलं पाहिजे. ऐका, कुंभार दादा चिखल तुडवत होते. चिखल तुडवत असताना चिखल तुडवणाऱ्या कुंभार दादाच्या पत्नीनं, सौभाग्यवतीनं विचारलं, ओजी क्या बनाने वाले हो? अहो काय बनवणार आहात आता मातीपासून? कुंभार दादानं सांगितलं, भाग्यवान, मी मातीपासून आता चिलीम बनवणार आहे. सध्या चिलीमचा खूप जमाना आहे. लोक भरपूर चिलीम विकत घेतील, भरपूर पैसे आपल्याला मिळतील. मग त्या पैशातून बंगला, गाडी, खूप काही आपल्याला मिळेल, आपण धनवान होऊ. आता मी चिलीम बनवणार आहे. बिचारी माऊली साधी बोळी होती, पण वारकरी संप्रदायाच्या संस्कारात तयार झालेली होती. ती माऊली बोलली, पतिदेव, बनवणार आहात तुम्ही चिलीम, खूप पैसे मिळणार आहेत आपल्याला, मान्य आहे मला ओ, पण जी लोक चिलीम विकत घेतील त्या लोकांचं आरोग्य खराब होईल. आरोग्य खराब झालं की त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. लेकरं बाळं रस्त्यावरती येतील ओ, त्या लेकरा बाळांचा तळतळाट, त्या सौभाग्यवतीचा शाप लागल हो आपल्याला. पैसा तर मिळेलच, पण त्याच्यासोबत लोकांचा तळतळाट सुद्धा मिळेल आपल्याला. आणि ती बाई म्हणते, मालक, मी असं ऐकलंय, एखाद्याचा शाप घेतला तरी चालेल बरं, पण तळतळाट कुणाचं घेऊ नये. तळतळाट फार कठीण असतो, कुणाची हाय कधी घ्यायची नाही. शाप घेतला तरी चालेल, शापाला उपशाप आहे, पण हायला काही पर्यायच नाही. लोकांची हाय लागेल हो आपल्याला, लोकांच्या लेकरा बाळांची. तो म्हटलं, मग काय करू ग? ती म्हटली, खरंच माझं ऐकताल का? तो म्हटलं, खरंच ऐकल तुझं. ती म्हटली, चिलीम बनवण्यापेक्षा पैसेच कमवायचे ना आपल्याला, मग चिलीम बनवून पैसे कमवण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग आपण निवडू. खूप जास्त भेटायचे तर थोडे कमी भेटतील, संसार तर भागल आपला, प्रपंच तर भागल. तो म्हटलं, सांग तर खरं काय करू? मग तिनं सुचवलं, येणारे दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना थंड पाण्याची फार गरज असते. सगळीच माणसं फ्रीज घेऊ शकत नसतात. गरीब बिचारी माणसं मातीनं बनलेले मडके विकत घेतात आणि लोक मडके विकत घेतील, थंड पाणी पितील, पैसे पण भेटतील, पण ज्याच्या पोटात थंड पाणी जाईल त्याचं आरोग्य चांगलं राहील, पैसे पण मिळतील आणि लोकांचा आशीर्वाद पण मिळेल आपल्याला. पटलं त्याला. मग त्यानं चिलीम बनवण्याऐवजी मातीला मडक्याचा आकार द्यायला चालू केलं. कुंभारदादानं काय केलं, जे गर्र चाक फिरवायला चालू केलं त्याच्यावर त्यानं मातीला मडक्याचा आकार देऊ लागला. मडक्याचा आकार देत असताना त्या मातीतून आवाज आला, चिखलातून, कुंभारदादा काय बनवणार आहेस? दादा बोलला, मातीताई, मी डेरा बनवणार आहे, मी घडा बनवणार आहे. माती बोलली, दादा तू चिलीम बनवणार होता ना, का बरं तू आता डेरा बनवणार? मातीनं विचारलं. कुंभारदादा बोलला, मातीताई, बनवणार होतो चिलीम, पण आता डेराच बनवणार आहे. का बरं? का बनवणार तू डेरा? कुंभारदादानं सांगितलं, मातीताई, माझा विचार बदलला ग, माझा विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. तू जर मला चिलीम बनवलं असतं तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता. ज्यानं ओठाला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं, संसार उद्ध्वस्त झाला असता, लेकरं बाळं रस्त्यावरती आली असती, मलाही शिव्याशाप पण तुलाही शिव्याशाप मिळाले असते. पण दादा आता तू मला डेरा बनवणार आहेस ना, लोक माझ्या थंड पाणी ठेवतील, मीही थंड राहील, जे पाणी पितील त्यांचंही पोट शांत होईल, तुलाही आशीर्वाद मिळेल आणि मला सुद्धा आशीर्वाद मिळून जाईल. दृष्टांत तर संपलाय. या दृष्टांतातून शिकायचं आहे, मातीला आकार देत असताना ती माती कोणता आकार घेणार आहे, कोणती वस्तू बनणार आहे, बनलेली वस्तू समाजाच्या हिताची आहे का समाजाच्या घाताची आहे, एवढं बारीक लक्ष जर मातीला आकार देणाऱ्या कुंभार दादाला एवढं लक्ष द्यावं लागतं, मग जी माऊली बाळ घडवते, लेकरू घडवते, ते घडवलेलं लेकरू सामाजिक बांधिलकी जपत
करतंय का समाजाच्या घाताची कामं करतंय? कसं लेकरू आपल्याला समाजाला द्यायचंय? ही जबाबदारी फार मोठी आईची आहे. आणि आई जेव्हा स्वतःची जबाबदारी सार्थ आणि समर्थपणे पार पाडते ना, तेव्हा ती आई 4 लेकर, या 4 भावंडांची नावं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते. सुभाषजी, नंदकुमारजी, चंद्रकांत आणि विजय, या 4 भावंडांसारखी 4 लेकरं ती या समाजाला देत असते. आणि आईनं स्वतःचं कर्तव्य जबाबदारी सार्थपणे पार पाडली, तेव्हा हीच आई आपल्या सगळ्यांच्या समोर माई म्हणून आलेली आहे. माई म्हणून तिचा अभिष्ट चिंतन सोहळा हे सुद्धा तिनं लेकरांना दिलेल्या संस्काराचंच फळ आहे. लेकरांना दिलेल्या संस्काराच्या शिदोरीचं रूप आहे. आणि याच्यातून आपण शिकायचंय की आईनं तिचं कर्तव्य पार पाडलंय. आपुली आई ता जो असे जागता, आपुली आई ता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची आपुली कन्या वा, या माऊलीनं स्वतःचं कर्तव्य पार पाडलं. आता पुढे काही कर्तव्य नाही या माऊलीला, फक्त आशीर्वाद द्यायचे. आता लेकरांच्या मनात आलं, दीदी आमच्या आईनं आमच्यासाठी खूप काही केलं हो. आता तुम्ही कीर्तनाला या बरं, आम्हाला अभिष्ट चिंतन करायचंय. आणि एक काम करा, आमच्या आईसाठी आमच्या वतीनं कीर्तनाच्या माध्यमातून देवाला प्रार्थना करा, तिचं जीवन मंगलमय हो. तिच्या जीवनामध्ये जो काही उर्वरित काळ आहे, त्या उर्वरित काळामध्ये तिचं जीवन प्रत्येक क्षण तिचा आनंदाचा जाओ, सुखाचा जाओ. मी म्हटलं, मी एक साधारण जीव आहे, मी काय प्रार्थना करणार? पण संतांनी जे सांगितलं ते देवाला बोलेन मी. मग काय बोलले? नामदेवरायाच्या भाषेमध्ये अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य भावे कया कोणा, अकल्प आयुष्य भावे कया कोणा,
भाषेमध्ये देवाला प्रार्थना, त्यांच्या वाणीनं देवाला प्रार्थना. अकल्पायुष व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हा जो अभंग आहे ना नामदेवरायांचा, या अभंगाचं फार महत्व आहे. आपल्या सगळ्यांना माहित, माझ्याही पेक्षा अभ्यासानं साधनेनं मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. पंढरपूरला तर आपण नेहमीच जातो, आपण सगळेच जातो. कदाचित माझ्या अगोदर ही गोष्ट अनेक लोकांनी पाहिली असेल, मला थोडीशी उशिरा दिसली. माऊलींचं पसायदान आहे, आता विश्वात्मके देवे. आणि पंढरपूरला गेलो आम्ही. तसं खूप म्हणजे लहानपणापासून पंढरपूरची वारी आहे, पण एकदा असंच कीर्तनासाठी गेलो आणि म्हटलं दर्शन घेऊन जाऊ. नामदेव पायरीच्या समोर गेलो आणि पायरीवर डोकं टेकवताना मला नाव दिसलं पसायदान. त्यांना अजूनही तुम्ही जाऊन गेलात तर कधी पहा, त्या पायरीला असा पितळाचा पत्रा आहे आणि त्याच्यावरती आहे पसायदान. म्हटलं पसायदान, नामदेवरायाची पायरी, का बरं इथं पसायदान असेल? मी फक्त पसायदान हा शब्दच वाचला होता. मी त्याच्या खाली वाचलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा, पूर्णचा अभंग. मी म्हटलं पसायदान तर आता विश्वात्मके देवे पाहिजे, हे अकल्प आयुष्य इथं आणि याला पसायदान नाव का बरं? मग सरते शेवटी मला कळालं, माऊलींचं पसायदान आता विश्वात्मके देवे आणि नामदेवरायांचं पसायदान अकल्प आयुष्य व्हावे. हे नामदेवरायांनी ईश्वराकडे केलेलं पवित्र प्रार्थना आहे. ही पसायदान आहे ना नामदेवरायांचं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. वेळ संपत आली आहे, विस्तारानं बोलण्यासाठी वेळ नाही. अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं, अकल्प की जे मोजता येणार नाही. आपण वर्षाचं गणित सांगू, त्याही पेक्षा जास्तीचं गणित सांगू आपण, पण अकल्पाचं गणित हे सगळ्यांनाच समजेल असं नाही. अभ्यासू लोक कल्पाचं गणित सांगतील, पण अकल्पाचं कोणालाच कळत नाही. पण संतांची वाणी तिथपर्यंत जाऊन पोहोचली, अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं कुणाला? हरिदासांच्या कुळाला. व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हरिदासाच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं, ठीक आहे. मग हरिदासाचं कुळ, मग त्या कुळात सगळेच हरिदास असतील का नसतील का याची चिकित्सा करायची नाही. एक हरिदास असेल त्याच्या पूर्ण कुळाला अकल्प आयुष्य. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हरिदास कुणाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात माळ, भाळावर टिळा, खांद्यावर पताका, अखंड नामजप, त्रिकाळ हरिपाठ, वारकऱ्यांचा नित्यपाठ जो काही असेल तो, पंढरीची वारी, हे सगळं ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना हरीचे दास, काही हरकत नाही म्हणायला. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हे वैष्णवांचं लक्षण आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. हे वैष्णवांचं लक्षण आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. सगळी लक्षणं सांगितली त्या अभंगामध्ये. तर हे वैष्णवांचं लक्षण आहे. या लक्षणानं जो सुंदर सजलेला आहे तो वैष्णव, तो हरीचा दास. बाह्य आणि अंतर दोन्ही लक्षण आहे त्याच्यामध्ये. हृदयी कळवळा
वैष्णवांचा वैष्णव जन को तेने कहिए पीड़ पराई जाने रे पर निंदान करे पर उपकार करे पर निंदान करे पर उपकार करे मन अभिमान आए रे वैष्णव जन को पीर पराई जाने रे वैष्णव जन तो येने कहिए जे पीर पराई जाने रे दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्यांचं अंतकरण द्रवतं वैष्णव आहेत. आणि लक्षात घ्या खरा वैष्णव कुणाला म्हणतात समोर ज्याच्या भाळावर टिळा दिसला की जो झुकतो ना तो खरा वैष्णव आहे बरं. आणि समोरच्याच्या टिळेला पाहून नमस्कार जणू काय बेडूक फसलाय घशात नाही. टिळा पाहिला की झुकला नम्र झाला आदर अंतकरणात निर्माण झाला आणि आनंद झाला माझ्या जातीचं भेटलं मला. हे खरं वैष्णवाचं लक्षण आहे. आपलं कुणीतरी आहे इथं. मग ही जन्मानं प्राप्त झालेली जात नाही ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादानं प्राप्त झालेली ही जात आहे. असे हरीचे दास खूप सारी उदाहरणं आहेत. पण आज आईचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. कीर्तनासाठी एक स्त्री उभी आहे म्हणून संत मीराबाईचं उदाहरण द्यायला काहीच हरकत नाही. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो पायो जी में. भक्तीच्या प्रवासामध्ये ज्यांनी आम्ही भक्त आहोत याचा अगोदर पेपर दिला नंतर त्यांना प्रमाणपत्र प्राप्त झालं ह भ प. आम्ही मनाने लावून घेतलंय ह भ प. पण ज्यांनी परीक्षा देऊन मिळवलंय हरीचे दास काय परीक्षा दिली बरं. रात्रंदिवस श्रीकृष्ण परमात्माचं भजन रात्रंदिवस अशी अवस्था आहे त्यांची. गोविंद मेरो है गोपाल मेरो है बोल राधा रमण नंदलाल मेरो है गोविंद गोविंद मना लागलिया छंद. एवढा छंद रात्रंदिवस कृष्ण परमात्माचं भजन. लोक तर नाव ठेवायला लागलीच पण बाप सुद्धा त्रास देऊ लागला. लोग कहे मीरा भई रे बावरी बाप कहे कुलनासी लोग कहे मीरा भई रे बावरी बाप कहे कुलनासी. वो तो गली गली हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया राणा ने विष दिया मानो अमृत पिया राणा ने विष दिया
दिया मानो अमृत पिया कान्हा ने विष दिया मानो अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन कान्हा ने विष दिया मानो अमृत पिया सारे गरि ग पद पग पग रे ग सारे नि ध धनि पद नि सा धनि पद नि सा जा जा नि ध जा जा नि ध जा जा नि ध जा जा नि सा रे जा जा नि सा रे नि सा ग ग नि सा रे नि सा ग ग ग ग रे म म ग प प म द द प नि ध सा नि ध प कान्हा ने विष दिया मानो अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी दुख लाभो सहे मुख से गोविंद कहे मीरा गोविंद गोपाल गाने लगे वो तो गली 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 हरि हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन गई मगन मीरा गई मगन. आणि संत मीराबाईच्या भजनाला लोकांचे रोकटोक चालू झाले. ज्यांचं कधी तोंड पाहिलं नाही ते पण निंदा करायला लागले, नको ते बोलायला लागले. परमादरणीय वंदनीय महंत रमेश गिरीजी बाबांचं आगमन आपल्या सगळ्यांच्या मध्ये झालेलं आहे. स्वागतासाठी एकदा टाळी वाजवा आपण. आपल्या सगळ्यांवरती कोटी कोटी वंदन. मीराबाईंना लोक नाव ठेवतायत. मीराबाईंच्या बाबतीमध्ये चुकीचं बोलतायत. या जगानं संतांना सोडलं नाही, पण कधी कधी या जगाच्या कडवट बोलण्यानं संताच्या संतत्वाला अधिकच उजाळा प्राप्त झालेला आहे. अधिकच त्यांचं संतत्व सिद्ध झालं. बाहेरच्या लोकांचा त्रास जाऊ दे, घरातली लोक त्रास द्यायला लागली. त्रास इथपर्यंत पोहोचला की आपणच आपल्या माणसाच्या ओठाला विषाचा घोट लावला. विष ओठापर्यंत आलं आणि त्या विषानं सांगितलं, भजन बंद करता का विष पिता. एवढी परीक्षा आपली नाही अजून. झोपल्या का काय कोपरगाव. भजन करणाराची ही परीक्षा नाही आज. 2025चा काळ खूप सुंदर आहे परमार्थिक माणसासाठी, फार सुंदर आहे. आणि जरी कुणी त्रास दिला तर समर्थक पण भरपूर असतात आपल्याला मदत करणारे, आपल्या त्यावेळेला मन सांभाळणारी माणसं खूप असतात आपल्या जीवाभावाची. पण तो काळ फार कठीण होता. एक तर राजकन्या, घरातून बाहेर पडायचं माहिती नाही. त्या माऊलीची जी अवस्था आहे ती इतरांची नाही. भक्तीचं एवढं वेळ लागलंय, कृष्ण परमात्माला आपलं सर्वस्व मानलंय, भजन करते आणि ते विष समोर आलंय. विष पेता पिता की भजन बंद करता. आणि जर विषासाठी भजन बंद केलं असतं ना तर विषाचा विजय झाला असता. विषाचा विजय होणं म्हणजे हे अमृतानं स्वतःला सिद्ध करायला कमी पडलंय, असा त्याचा अर्थ आहे. मग अमृत कुठे होतं मीराबाईकडे? मीराबाईकडे नामाचं अमृत होतं. आणि मग मीराबाईने विचार केला, माझ्या कंठामध्ये जर अमृत असेल तर मला विषाला घाबरण्याची गरज नाही. मीराबाई म्हटल्या, मी विष पिल पण भजन बंद करणार नाही. परीक्षा दिली. किती मोठा निर्धार, किती मोठं धैर्य, किती मोठा नामावर विश्वास. आणि मीराबाईनं विषाचा प्याला ओठाला लावला. जसं दूध प्यावं, अमृत प्यावं, तसं मीराबाई विष पिताय. जमणार नाही आपल्याला. मीराबाई घट 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 विष पिताय. जणू या क्षणाला त्या शंकराचं रूपच झाले होते की काय. मूर्ती झाली काळी देवाचीची, मूर्ती झाली काळी देवाचीची, मूर्ती झाली काळी
नवीन प्रमाण ऐकायला मिळालं. भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती काळी झाली, शंकरानं विष घेतलं तर शंकराचा कंठ निळा झाला. शंकरापेक्षा मीराबाई श्रेष्ठ आहेत हा अपराध मला करायचा नाही, हे मी बोलणार नाही. पण मीराबाईच्या रंगात फरक पडला नाही, पण सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण काळा झाला, मूर्ती झाली काळी, देवाचा रंग काळा झाला. मीराबाई विष पिल्या आणि भजनामध्ये आहेत शांत. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं भजन करताय, थोडा श्वास मंदावला, ज्यानं विष पाजलं ते घाबरलं, कानामध्ये हरे कृष्ण असा मंत्र नाम उच्चार केला. झोपेतून जाग्या व्हाव्या तशा मीराबाई जाग्या झाल्या आणि पहिल्यापेक्षा ताकदीनं भजन करायला लागल्या. आता कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. आता मीराबाईला ही परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त झालं. हरीचे दास, अशा हरीच्या दासांच्या कुळाला, मग त्या कुळात मीराबाईला त्रास देणारे सुद्धा आले असतील बरं. त्या निमित्तानं मीराबाईला त्रास द्यायच्या निमित्तानं का असे ना ते कीर्तनात त्यांचा उच्चार होऊ लागला ना. त्यांची नावं खरं तर कीर्तनात नाही घ्यायला पाहिजे, पण संतांचा शब्द फोल नाही जाऊ द्यायचा. त्यांच्या कुळाला, त्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त झालं. तसं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. आणखी एक सुंदर प्रार्थना केली की त्यांच्या जीवनामध्ये अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणेच काळी, ही संत मंडळी सुखी असो. ज्या घरामध्ये वैष्णव आहे, ज्या घरामध्ये भक्त आहेत, वारकरी आहेत, तिथे सर्व सुख नांदत असतात. आमच्या वाट्याला वाईट दिवस येतील काय, ही चिंता बाकी लोकांनी करायची नाही. उलट आपण वैष्णव बनण्याचा प्रयत्न करायचा. ही संत मंडळी सुखी असो हे प्रमाण, हा अभंग सोनालीताईंनी घरी तयार केलेला नाही, ही नामदेवरायांची वाणी आहे. एवढं सुंदर सांगितलंय, अहंकाराचा वारा न लागो. या परिवारात सुद्धा एकाच्याही चेहऱ्यावर अहंकार दिसत नाही, ना धनाचा, ना मानपानाचा, ना कशाचा. कारण मुळातच या खोडाच्या चेहऱ्यावर अहंकार नाही, बाकी फांद्यांच्या चेहऱ्यावर कुठून अहंकार दिसणार आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. परमेश्वराकडे एकच प्रार्थना, कल्याण कल्याण कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. आता एकच करायचंय, माईनं जो परमार्थ स्वतःच्या जीवनात जपला तो मुलांनी, त्यांच्याही पेक्षा जास्त सुनांनी, आणि सुनांनी आपल्या लेकरा बाळांना, पुढे मग नातवंडांना हा संस्काराचा वसा असाच देत राहायचा. कोणता? घरामध्ये अखंड भगवत नामाच्या चिंतनाचा, पंढरीच्या वारीचा. मग तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे, आमचं सुख आमच्याजवळ आहे का? आहेच, कायम राहील. कल्याण कल्याण होईल, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. आणि हे सुख अखंड प्राप्त होण्यासाठी एकच करा, विठोबा रघुमाई एवढ्या महिला म्हणाले घरामध्ये
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज सद्गुरु साईनाथ महाराज कुमारी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आज आई लक्ष्मीबाई ज्यांना आपण माई म्हणतो सखारामजी जोरवेकर आईचा 75वा अमृत महोत्सव सोहळा अभिष्टचिंतन सोहळा त्याकरिता संतांच्या वाणीनं देवाला पवित्र प्रार्थना आपण केलेली आहे आणि माईंचं जीवन सुख समृद्धी आता माईंना आरोग्य प्राप्त हो माईंच्या पुढील त्यांच्या काळामध्ये म्हणजे छोट्याशा आजारातून त्या रिकवर झालेल्या आहेत पण आता त्यांचं जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये भगवान परमात्माचं चिंतन सत्संग सेवा त्यांच्याकडनं घडावी एवढीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते 1-2 मिनिटाचं आवाहन सर्व श्रोते मंडळीला आमचे रोहिदास आबा जगदाळे आमच्या संस्थांवरती आलेले आहेत काही वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर एकदा आले होते ढोकबाबांचं कीर्तन होतं आणि आता 2025मध्ये आले तर आबांनी कल्याण स्वामी संस्थांचा जवळून आबांना परिचय आहे जिथे आम्ही राहतो ते आहे कल्याण स्वामी संस्थान आदरणीय बाबांनाही मला सांगायला आवडेल बाबा खूप मोठ्या संत परंपरेमध्ये आहे कल्याण स्वामी संस्थान देवगिरीच्या जनार्दन स्वामींचा अनुग्रह पैठणच्या एकनाथ महाराजांना शांतीब्रह्मनाथांचा अनुभवत स्वामींचा अनुग्रह ज्यांची आम्ही सेवा करतो त्या कल्याण स्वामींना कल्याण स्वामींची संजीवनी समाधी चकलंबा या गावामध्ये आहे जिथे आम्ही राहतो तिथे महाराजांची समाधी खूप वर्षापूर्वीची आहे इसवी सन आम्हाला सांगता येत नाही आत्तापर्यंत 8-10 संन्यासी लोक होऊन गेले आता आमचे भाऊ तिथे उत्तराधिकारी आहेत त्या समाधीची सेवा करतो जुनं देवस्थान होतं थोडंसं जनसंपर्कातून दुरावलेलं लोकमाध्यमातून माणसं जोडत गेलो लोकवर्गणीतून संस्थांचं बांधकाम करत राहिलो कुठली राजकीय शासकीय मदत त्या संस्थांना नाही आहे मागच्या 16 वर्षापासून तिथे मी मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवली एका मुलीपासून संस्था चालू केली आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या मुली 300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात एका छत्राखाली मुली राहतात खूप मुली गायक वादक कीर्तनकार हे सगळं वैभव हा सगळा आनंद आदरणीय जगदाळे आबांनी डोळ्यांनी पाहिला आहे महाराजांच्या मंदिरावरती कळस बसावा हे स्वप्न पाहिलं होतं मी मंदिराचं बांधकाम झालं आणि 2025मध्ये आत्ता 25 नोव्हेंबर 2025ला महाराजांच्या मंदिरावर सुंदर कलश स्थापना झाली कलशारोहण एवढा सुंदर झाला की त्या कार्यक्रमाचं महाराष्ट्रभरामध्ये कौतुक झालं महाराष्ट्रातले जेवढे गुणवान आहेत ती सगळी गुणवान मंडळी होती आणि विशेष गुणवानांचं कौतुक म्हणजे सगळे गुणवानांची एंट्री मंडपाकडे गावातून घोड्यावर होती सगळे म्हणजे कीर्तनकाराचा सत्कार सोहळा तर होतोच आहे पण माझी इच्छा होती एखाद्या गाण्यामध्ये वाजवण्यात जर आपल्याला तयार व्हायचं असेल तर किती तपस्या करावी लागते त्या क्षेत्रातली त्या भूमिकेतली त्यांची ती तपस्याच आहे आणि ते तपस्याशिवाय नाही मिळत तपस्या आणि आशीर्वाद दोन्ही गोष्टी लागतात तर त्या दोन्ही गोष्टी प्राप्त करून महाराष्ट्रात स्वतःच्या यशाचं प्रभाव ज्यांचा आहे अशा सगळ्या मंडळीला सगळे गुणवान होते मग सगळे महाराष्ट्रात ज्यांना आपण टॉप 1मध्ये म्हणतो ना टॉप 10मध्ये ते सगळेच होते वाजवण्यातले गाण्यातले माबा ही सगळी मंडळी मृदंगवादक सुद्धा सगळे होते भरतबुवा असतील त्यांचे गुरु जगदाळे गुरुजी असतील म्हणजे आबांचेच आडनाव करी आहेत केशव गुरुजी जगदाळे त्यांनी खूप विद्यार्थी तयार केले ही सगळी मंडळी आणि प्रत्येक कीर्तनकाराचं स्वागत एवढं सुंदर होतं की प्रत्येक कीर्तनकारानं खूप आशीर्वाद दिला पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गणेनाथ महाराज औसेकर अच्युतबाबा दस्तापूरकर पाचपोर बाबा ही सगळे अधिकारी कीर्तनकार मंडळी होती आणि कळश पूजनसाठी गुजरातमधून असे संत आले होते की ज्यांनी 22 देशामध्ये लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभे केले असे संत आले होते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली
एकेकाळी भिक्षा आल्याशिवाय आम्हाला भाकरी खायला मिळत नव्हती, पण महाराजांच्या सेवेत एवढं वाहून घेतलं की महाराजांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली, कुणाचाही फंड न घेता, काहीच नाही. म्हणजे विशेष अशी कुणाची मोठी भरभक्कम मदत आहे असं नाही. पालकांनी मदत केली, महाराष्ट्रभरात जी काही लोकं जोडली त्यांनी मदत केली, आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून या काळात लोकांनी जी मला मदत केली त्याचा रुपया कल्याण स्वामी संस्थांच्या कलशारोहणासाठी अर्पण केला. बस त्या संस्थांच्या अंतर्गत मी 16 वर्षापासून मुलींना आध्यात्मिक शिक्षण देणं, संस्थांचं बांधकाम करणं, या सगळ्या गोष्टी करते. आणि जिथे कीर्तनाला जाईल ना तिथे लोकांना आवाहन करते, माझ्या या चांगल्या कामात मला सहकार्य करा. कुठली राजकीय शासकीय मदत नाही आहे, लोक मदत करतात. आणि जी लोकांनी मदत केली त्या लोकांनी पाहिलं आपण दिलेले पैसे सार्थ लागलेले आहेत. या दिदींनी खूप सुंदर काही केलं आहे, हे आता मला सांगायची गरज नाही पडली, कलशारोहणानं सगळ्या लोकांना दाखवून दिलेलं आहे. आणि आबा त्याचे सगळ्यात मोठे साक्षीदार आहेत, जे यूट्यूबला पाहत होते ते सुद्धा लोक साक्षीदार आहेत. तर असं हे कल्याण स्वामी संस्थान, त्याचं बांधकाम 100% पूर्ण नाही आहे, अजून 25-30% अजून बांधकाम बाकी आहे. त्या बांधकामासाठी तुम्ही सगळ्यांनी पवित्र मनानं सहकार्य करावं, हे सगळ्यांना आवाहन आहे. आणि त्या संस्थांच्या विकासाच्या माध्यमातून गोरगरिबाच्या लेकीबाळी घडतायत. याच जनाबाई, याच मुक्ताबाई आहेत, यांना कीर्तनकार, कथाकार बनवण्याचा प्रयत्न करू. बाकी त्यांचा पुढचा प्रवास, त्यांचा प्रारब्ध आणि आपण दिलेले संस्कार याच्यावरती चालणार आहे. तर या माझ्या पवित्र कार्यात आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. माझ्याकडे पावती बुक आहे, पावती घेऊन रितसर संस्थानला मदत करू शकता. झालेली सेवा जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू, आदरणीय बाबांच्या चरणी अर्पण करून, गंगागिरीजी महाराजांच्या चरणी अर्पण करून, साईनाथाच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज.